जय भीम. सरकार लोकांना जय भीम. आमच्यावर त्यानं लय उपकार केलेत. आमचे 24 तारखेला आम्हाला 4 कोटाची चिठ्ठी न देताना आमचे घर तोडले. आमच्या बाया कोणी आंघोळी करत होत्या, कोणी भाकरी टाकत होत्या, त्या सुद्धा टाकू दिल्याने आमच्या पिठात माती, तेलात माती, सर्वात माती मळवण करून सनी आम्हाला तिला बेघर केलं. बेघर करून सनी आम्हाला सरकार आणून ठेवलंय. आज आम्ही 25 तारखेपासून या कलेक्टर ऑफिसला बसले, तर अजून बी आमची कोणी दखल येईना, आमच्या पशी येईना. आम्ही फक्त इथं बसले आणि जनता काय आम्हाला 4 दोन आणून देते ते खातो. इथं बसतो, याच्या वाळवत भाकरी खातोय आम्ही. या वाळून सनी आणल्याने कोणाचं याच घेऊन खातो. आणि आमचे चालू गुजारा, आमचा असा बी गुजारा चालू आहे की एक रोज खायचं तर एक दिवस उपाशी राहायचं. अजून बी आमच्या हाल आहेत. आमचे लेकरं बाळ किरकिर, आमच्या लेकराच्या परीक्षा झाल्याने, कारण की त्याचे पुस्तकं दप्तर सगळे दाबून टाकले, ते काय घेताना आले. आमचे लेकरं बी यंदा बेवत झाले. आम्हाला काहीच आहे ना एवढं सगळी सवलत दिली नाही ना. 2 बट्ट्याची चिठ्ठी दिली नाही की तुम्हाला उठून येणार म्हणून. आम्ही यानं काही सांगितलं नाही. आमच्यावर गुप्ती घाला केला या सरकारनं. हे खोटं सरकार आहे. आम्हाला रोडावर आणून बसवलं यानं. आमचे मतदानच घेतोय का निसता येऊ. आमच्या मतानं मोठा होतोय ना आम्हाला रोडावर आणतोय. एखादी माडी बंगल्याची बाई येते का याला मतदान करायला. गरीब येतय, माग करतय तर गरीबच करतय. काऊन करतय की ते रात्र उपाशी असतंय, पहिल्या तोडाला घेऊन येतय, खातय घाटा गुगरी करून सही. आज आमचा 25 तारखेपासून काय आले या सरकारनं अजून बी आमची दखल घेतली नाही. आमच्या लोक आला नाही, कलेक्टर साहेब सुद्धा आला नाही. आमचा आपला नेता निवडून द्यालाय पालकमंत्री, तो पण सुद्धा आला नाही. त्याला बी ते म्हणतो माय मतदार संघ नाही ते. आम्ही कोणाला मत देतो? बाहेरच्या लोकायला. कोणाच्या मताने निवडून आला, आम्हीच मत देतो. आज निवडून आला त्याला. मारवाड्याला मत केले, बामणाने केले याला मत, आम्हीच केलेत ना आमचं म्हणून. पण यांना सुद्धा आम्हाला डोकून पाहिलं नाही. आणि तो सांगतो की मय मतदार संघ नाही. याचा मतदार संघ नाही तर आम्ही कोणाचे संघ येऊ? हे बाबाचा नाही का? आम्ही नाही बाबाचे. आम्ही तर बाबाचे. आम्ही रोडावर जयंती केली, आम्ही झेंडे रोडावर लावले, आम्ही चटणी मिरची खाऊन सगळे दिवस काढतोय. आमचे लय हाल ना हाल केले, बेहाल झाले. आम्ही बाबासाहेबाचे लेकर नाहीत का? आम्हाला काहीच हक्क नाही का? आमच्या बापाची कमाई असून आम्हाला आज रोडावर भीम जयंती करायची वेळ आम्ही केली. आम्हाला वकील साहेबांना एवढी मेहनत घेणं लावली आमच्यासाठी. रात्र दिवस डोळ्यात तेल घालून आमच्यासाठी ते उभे आहेत. आपलं नाव? दयाबाई सांडू वगैरे. मी ॲडव्होकेट विजय वानखेडे, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी सदस्य. हे आमचं आंदोलन गेल्या 26 मार्च पासून संसार थाटण्याचं आंदोलन चालू आहे. आमचे हर्सुल मधील गट नंबर 216 आणि 17 जिथं आम्ही 2010 पासून राहत होतो, ते घर प्रधानमंत्री आवास योजनेमधून घर देण्यासाठी आमचे घर पाडण्यात आले. आणि म्हणून आम्हाला ना इलाजास्तव इथं रस्त्यावरून बसावं लागत आहे. म्हणजे इतक्या 40-42 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये प्रशासन, सामाजिक न्याय मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, महानगरपालिकेचे आयुक्त, समाज कल्याण आयुक्त हे सर्व दुर्लक्ष करत आहेत. यामधून असा प्रश्न पडतो, आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही? कारण भारतीय संविधान कलम 21 या प्रत्येक देशातील नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. आणि तो अधिकार देण्यासाठी संविधानानं भारतीय संविधान कलम 12 मध्ये राज्य नावाची व्याख्या केलेली आहे. आणि या राज्य नावाच्या व्याख्येमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारचे जे कार्यालय आहे, सुप्रीम कोर्ट आहे, राज्याचे हायकोर्ट्स आहे, जिल्हा तालुक्याचे कोर्ट्स आहे, संसद आहे, विधानसभा आहे, राज्यसभा आहे, लोकसभा आहे, विधान परिषद आहे, राज्यपाल, हे सर्व लोक राज्य या व्याख्येमध्ये येतात. आणि या सर्वांची जबाबदारी आहे देशाच्या प्रत्येक नागरिकास सन्मानाने जगण्याचा अधिकार बहाल करायला पाहिजे. परंतु आम्ही 75वे वर्ष संविधानाच्या अंमलबजावणीचे साजरे करत असताना इतक्या मोठ्या लोकशाही देशामध्ये जर या देशाचे काही नागरिक, माता भगिनी जर रस्त्यावर झोपण्यासाठी जर बाध्य होत असेल, तर या देशाचे कार्यकारी मंडळ संविधान कलम 12 मध्ये राज्य नावाच्या व्याख्येमध्ये आलेले अधिकारी आणि ते संविधान पद भोगणारे लोक काय करतायत, ते सन्माननीय लोक, या लोकांची ही लाज जात नाही तर देशाची लाज जाते. या
प्रत्येक विचार करणाराची, पत्रकाराची, कलेक्टर, कमिशनरची, वकिलाची, डॉक्टरची, साहित्यिकाची लाज जाते, याचंही सुद्धा या देशातील सर्व नागरिकांनी भान ठेवायला पाहिजे. आणि या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर मिळेपर्यंत तात्पुरता निवारा द्यायची गरज आहे, दिली पाहिजे. यासाठीच आमचं हे आंदोलन आहे. धन्यवाद. जय भीम, जय मूलनिवास. ॲडव्होकेट विजय वानखेडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया, छत्रपती संभाजीनगर.